नुकतेच फिजन इंटरनॅशनल स्कूलने CBSE बोर्डचे 12वीपर्यंतचे ॲफिलिएशन मिळवले. अनेक पालकांनी यानंतर या स्कूलविषयी माहिती मिळावी म्हणून आग्रह धरला. या स्कूलविषयी सांगायचे तर सन 2015मध्ये श्री विकासजी पोखरणा सर यांनी या स्कूलची स्थापना शिरूर शहरात पुणे नगर हायवेलगत गुजरमळा परिसरामध्ये केली. स्कूलमध्ये एंट्रन्स सिक्युरिटी सोबतच ट्रान्सपोर्टची सुविधाही उपलब्ध आहे. 3 भाषांमध्ये घेतली जाणारी प्रार्थना आपणास महाराष्ट्र, भारत व जग यांच्या परस्पर संबंधांची जाणीव करून देते. स्कूलमधील उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होत असते. प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृहे असून आरोग्याबाबत विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेतलेलीही दिसून येते. संकटकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी फायर सेफ्टीची सुविधाही येथे दिसून येते. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज देण्यासाठी तसेच मनोरंजन करण्यासाठी पिकनिक्स, फील्ड ट्रिप आयोजित केल्या जातात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी डिजिटल क्लासरूमचा वापरही इथे केला आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी तसेच त्यांना जागृत करण्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सोबतच गुड टच, बॅड टच सेशनही घेतले जातात. विद्यार्थ्यांना प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे. तसेच पिण्यासाठी वॉटर फिल्टरची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. स्कूलमधील ऊर्जेची गरज भागवण्यासाठी सोलर पॅनल बॅकअपची सुविधा लक्ष वेधून घेते. विद्यार्थ्यांमधील कौशल्यांना वाव देण्यासाठी ट्रॉफी देऊन त्यांचा गुणगौरवही केला जातो. एकंदरीत स्कूलची संरचना म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर, व्हेंटिलेशनची सुविधा असलेले व रंगीबेरंगी आकर्षक क्लासरूम हे स्कूलचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल. प्री प्रायमरी सेक्शनमध्ये लहान मुले येत असल्यामुळे या मुलांसाठी प्ले झोन एरिया देखील पाहावयास मिळतो. यामध्ये ट्रॅम्पोलिन सारखे खेळ मुलांना खेळायला मिळतात. विद्यार्थ्यांसाठी असलेले वर्ग हे विविध गोष्टींनी सजवलेले दिसतात. यामध्ये त्यांच्या वैचारिक व बौद्धिक क्षमतेला वाढवण्यासाठी अनेक चार्ट्स व ड्रॉइंग दिलेले आहेत. आर्ट अँड क्राफ्टसाठी आवश्यक असणारे जॉयबॉक्स अँड स्टेशनरी स्कूलमध्येच उपलब्ध करून दिले जाते. सिंपल एक्सपेरिमेंट्सद्वारे मुलांमधील गुणवत्ता वाढवण्यासही मदत होते. स्कूलतर्फे अनेकदा पिकनिक आयोजित केली जाते. याद्वारे विद्यार्थ्यांचे मनोरंजन तर होतेच, पण अनेक नवीन गोष्टीही पाहावयास मिळतात. मुलांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास व्हावा म्हणून विशेष प्रयत्न केलेले दिसतात. त्यांच्यातील ग्रॉस मोटर स्किल्स आणि फाईन मोटर स्किल्स वाढवण्यासाठी अनेक ॲक्टिव्हिटीज राबवल्या जातात. यामध्ये डान्स क्लास, सायकलिंग, तसेच रंगीत चित्रे काढणे, पुस्तके वाचणे यांसारख्या ॲक्टिव्हिटीजही दिसून येतात. तसेच हर्डल्स, अम्ब्रेला ॲक्टिव्हिटीज अशा काही गेम्सचा देखील समावेश होतो. विद्यार्थ्यांमधील स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी प्लेज, प्रिएम्बल तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पपेट स्टोरी टेलिंग, राईम्स, हँडरायटिंग यांसारखे उपक्रमही राबवले जातात. स्पर्धा परीक्षांबद्दल जागृती निर्माण व्हावी यासाठी केवळ मोठ्या मुलांनाच नव्हे तर लहान मुलांनाही ऑलिम्पियाड एक्झाम्सचा परिचय करून दिला जातो. अभ्यासात मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी रेमेडियल क्लासेसही अरेंज केले जातात. टेबल मॅनर्सच्या माध्यमातून मुलांमधील सर्वांगीण विकास साधला जातो. स्कूलमार्फत दिलेल्या वॉटर फिल्टर, हँडवॉश यांसारख्या सुविधांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष दिलेले दिसून येते. मुलांसाठी हॉर्स रायडिंग, स्केटिंग यांसारखे उपक्रमही स्कूल अंतर्गत राबवले जातात. अनेक सांस्कृतिक उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांमधील कौशल्यांना वाव देण्यासाठी विविध गेम्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
मित्रांनो, आपण विजन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आलेलो आहोत आणि या स्कूलचे संचालक जे आहेत विकास पोखरणा सर ते आपल्या सोबत आहेत. तर सर, काय सांगाल? CBSE बोर्डानं, दिल्ली बोर्डानं नुकतंच आपल्याला 12वी पर्यंतच्या शिक्षणासाठी मान्यता दिलेली आहे. तर ह्या सगळ्या प्रवासाची एकंदरीत सुरुवात नेमकी कुठून झाली? प्रवासाची सुरुवात सांगायची तर मी एक पालक बरोबर संचालक झालो. मी पूर्वी म्हणजे माझे मुलं इथं स्कूलमध्ये होते, त्यावेळेस मला भरपूर अनुभव आले. प्रत्येक 2 वर्ष झाले का स्कूल बदलावी लागते आणि त्या अनुभवातून मी हे लक्षात घेतलं का त्या MIDCचा परिसर असल्यामुळे शिरूर फार वाढतंय, परंतु एक चांगल्या स्कूलची गरज इथं पूर्ण होत नाही आणि चांगली स्कूल कुठंतरी इथं सुरू झाली पाहिजे या संकल्पनेतून आम्ही सुरुवात केली. बराचसा प्रवास पार करताना बऱ्याचशा अडचणी आल्या, परंतु ध्येय कायम एकच होतं, चांगलं शिक्षण देणे. आणि आज रोजी ते आम्ही अचीव करतो. परंतु त्यात एक मध्यंतरी असं लक्षात आलं की 10वी पर्यंत CBSE शिक्षण देणाऱ्या इथं संस्था आहेत, पण 11वी 12वीला पुन्हा स्टेट बोर्डला मुलांना जावं लागतंय आणि ते थोडं कम्फर्टेबल होत नाहीये, किंवा मग काही मुलांना पुण्याला शिफ्ट व्हावं लागतं, जे आर्थिकदृष्ट्या सगळ्या पालकांना परवडेल असं नसतं. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न चालू केले आणि 12वी पर्यंतची पहिली शिरूर तालुक्यातील स्कूल होण्याचा बहुमान आज आम्हाला मिळलेला आहे. याचा आम्हाला आनंदातच आहे, परंतु ती जबाबदारी आम्ही समर्थपणे आमच्या स्टाफच्या बरोबरीने समर्थ आहोत असं मला वाटतं. आणि आजपर्यंत ज्या पालकांनी आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं त्यांच्यामुळं आम्ही इथपर्यंत येऊ शकलो. इथून पुढे त्यांच्या विश्वास आम्ही कायम ठेवण्यास समर्थ राहू हीच भावना. यस. तर सर, खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण शिरूरकरांकडून आपल्या या स्कूलसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद.